नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची माझ्या आजीने शिकवलेली अतिशय खमंग चवीची आंबट चुक्याच्या भाजीची रेसिपी। जिभेला जर चव नसेल, काही खायची इच्छा नसेल तर जिभेची चव वाढवणारी ही भाजी आहे। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। आंबट चुक्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मूठ भरून आंबट चुक्याची पानं। हे बघा, अगदी ताजी अशी ही आंबट चुक्याची पानं पाण्याने स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे। हा आंबट चुक्याचे जे असे कोवळे देठ आहे ते आपल्याला तसेच ठेवायचे आहे। अगदी खूप जाड जर देठ असतील, जाड जरट देठ असतील तर ते काढा आणि ही पानं अशी छान निवडून घ्या। आता ही पानं आपण बारीक चिरून घेऊया। हे बघा, आंबट चुका चिरून झाला। इथे कुकर मध्ये आता अर्धी वाटी मूग डाळ घेणार आहे। मोठी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे। अर्धवट साल काढलेली ही मुगाची डाळ आहे। तुम्ही पूर्ण साल काढलेली मुगाची डाळ देखील घेऊ शकतात, पण ही अशी घरी घाव लावलेली मुगाच्या डाळीची ही भाजी खूप मस्त होते। सर्वप्रथम यामध्ये पाणी घालू आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊ। तुम्ही पूर्ण सालीची मूग डाळ देखील यामध्ये घेऊ शकता। मूग डाळ धुवून झाली आहे। आता यामध्ये पाणी घालूया। साधारण 2 वाट्या पाणी घालणार आहे। अगदी अफलातून चवीची ही आंबट चुक्याची भाजी होते। आता यामध्ये चिरलेला आंबट चुका घालूया। चवीनुसार हिरवी मिरची। हिरवी मिरची थोडी जास्त घाला, ही झणझणीत जरा छान वाटते। मुगाची डाळ आहे आणि आंबट चुका आहे, त्यामुळे या भाजीची चव जरा सपक सपक येते। थोडी 1-2 मिरची जास्त घातली की झणझणीत अशी भाजी खूप मस्त लागते। आता 2 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे घालूया। चिमूटभर हळद घालूया आणि हे सर्व छान मिक्स करू। थोडं पाणी कमी वाटते आहे तर अजून थोडं पाणी घालते आहे। डाळ आणि चुका छान शिजायला हवा। आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया। मी स्टीलचा कुकर वापरला आहे, त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्येच भाजी शिजवून घेणार आहे। पण तुम्ही जर ॲल्युमिनियमचा कुकर वापरत असाल तर स्टीलच्या भांड्यामध्ये भाजी शिजवा। आंबट गोष्टी ह्या स्टीलच्या भांड्यामध्ये शक्यतो शिजवाव्या, ॲल्युमिनियम किंवा पितळेच्या भांड्यामध्ये शिजवू नये। आता मोठ्या आचेवर 3 शिट्या काढू आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून 5 मिनिटांसाठी हे छान मऊ शिजवून घेऊया। हे बघा, भाजी किती छान शिजली। आता आपण ही छान घोटून घेऊया। अगदी मऊ अशी ही भाजी घोटून घ्या। हे बघा, भाजी किती छान घोटून झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। इथे फोडणीसाठी साधारण 2.5 ते 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे। शेंगदाणा तेलामध्ये ही भाजी खूप खमंग होते, पण तुम्ही तुमच्या आवडीचं दुसरं कुठलंही तेल वापरू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया। मोहरी नीट तळतळली की जिरे घालू। 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण घालूया। खलबत्त्यामध्ये जाड जाड हा लसूण ठेचून घेतला आहे। लसूण हलक्या तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेऊ। लसूण हलक्या तांबूस रंगाचा झाला, अगदी खूप लालसर काळपट देखील परतायचा नाही। आता यामध्ये हळद घालूया। चिमूटभर हिंग घालूया। 1 टीस्पून धणेपूड घालणार आहे। मिक्स करू। कोथिंबीर घालूया। फार दुसरे कुठलेच मसाले याला घालायचे नाही, याचीच वेगळी अशी चव असते। आता ही घोटलेली आंबट चुका आणि मूग डाळ घालूया। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालू। ही भाजी खूप पातळ करायची नाही, ज्या प्रकारे पिठलं असते ना तशीच पिठल्यासारखी याची कन्सिस्टन्सी असते। चवीनुसार मीठ घालूया। ही भाजी गरमच खूप छान लागते, त्यामुळे सर्व तयारी करून ठेवा आणि जेवायला बसायच्या वेळी लगेच फोडणी घातली, उकळी आली की भाजी लगेच ताटात घ्या। आता याला 1-2 उकळी आपण काढून घेऊया। हे बघा, भाजी किती छान शिजली आहे, अगदी खदखदून शिजली। आता आपण गॅस बंद करूया
सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर घालू. अतिशय चविष्ट खमंग अशी मुगाच्या डाळीतील आंबट चुक्याची भाजी तयार आहे. हे बघा याचं टेक्स्चर खूप मस्त ही भाजी लागते. ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊ शकतात, पण आमच्याकडे जास्त करून ही भाजी ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला आवडते. ज्वारीची भाकरी आणि ही आंबाडीची भाजी मस्त असं कॉम्बिनेशन आहे. आमच्याकडे ही भाजी अशी थोडी आंबटसरच आवडते, त्यामुळे मी यामध्ये गूळ घातला नाही. गूळ या भाजीमध्ये पारंपरिकरित्या देखील आम्ही घालतच नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडा गूळ शिजताना यामध्ये घाला. पण एकदा गूळ न घालता देखील ही भाजी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.